कधी-कधी असं होतं, की काहीच करावंसं वाटत नाही. सकाळ होते, घरात हालचाल सुरू होते, पण मन मात्र थकलेलं असतं. तुमच्या बाबतीत पण झालंय का असं? जर कधी झालं असेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला, रिलेट झाला, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये काहीतरी तुमचं फीडबॅक द्या. इट्स ओके टू डू नथिंग समटाईम. हे सगळ्या लेडीजला डेडिकेट आहे की इट्स ओके. कधीतरी काहीच न करणं सुद्धा गरजेचं असतं. तुम्हाला माहिती आहे का, सकाळ सुरू होते, घरात हालचाल सुरू होते, पण आपलं मन कधीतरी ना खूप थकलेलं असतं. शरीर उठतं, काम करायला लागतं, पण आतून ऊर्जाच नसते, ती एक एनर्जीच नसते. अशा वेळी स्वतःला फार अपराधी वाटायला लागते, गिल्ट येतो की मी गृहिणी आहे किंवा मी घरातली करती स्त्री आहे आणि मला असं वाटायला नको. घरात इतकी कामं आहेत तरी मला थांबावंसं का वाटतंय? हे प्रश्न मनात घोळायला लागतात. पण हे समजून घेणं ना फार गरजेचं आहे की काहीच न करावंसं वाटणं म्हणजे आळस नाही. तो थकवा आहे. तो मनाचा आणि शरीराचा दोघांचाही खरं बघायला गेलं ना की गृहिणींचं आयुष्य हे बाहेरून अगदी साधं दिसतं. काय घरातच असते वगैरे, तिला काय कामं असतात किंवा असं काहीतरी. पण आतून ते खूप मागण्या करत असतं. म्हणजे दिवसाला एकही सुट्टी नाही, कामाची वेळ ठरलेली नाही, आजारी असतानाही जबाबदाऱ्या संपत नाही, मन दुखावलेलं असतानाही घरात शांतता ठेवायची अपेक्षा असते. आणि ज्या जॉब पण करतात आणि घरात येऊन घरातलं पण करतात, जे कमाल, हॅट्स ऑफ. मग जेव्हा तुम्हाला काहीच करावंसं वाटत नाही, थोडासा आराम करावासा वाटतोय किंवा एखाद्या दिवशी काहीच कशालाच हात लावू नये असं वाटतंय, तेव्हा स्वतःला दोष देणं थांबवायचं आहे. हे अपयश नाही, ही कमजोरी नाही. हे तुमचं मन तुम्हाला सांगत आहे की आता थोडीशी विश्रांती हवी आहे. कधीच न करणं गरजेचं असतं. घर थोडं अस्ताव्यस्त राहिलं, एक वेळ साधं जेवण झालं किंवा एखादा दिवस फक्त शांत गेला तर काहीच बिघडत नाही. पण स्वतःला सतत दुर्लक्ष केल्यामुळे आतून खूप काही तुटतं. महिलांवरनं खूप अपेक्षा ठेवलेल्या आहेत. चांगली गृहिणी म्हणजे कायम हसरी, कायम कामात गुंतलेली, कधीही थकवा न दाखवणारी. ही कल्पनाच मुळी चुकीची आहे. चांगली गृहिणी म्हणजे स्वतःची मर्यादा थांबण्याची गरज ओळखते, जी समजते की मी आता थोडीशी दमलेली आहे, आता इथे पॉज घ्यायला पाहिजे. कारण ती स्वतःला जपते आणि तिला माहीत असतं की ती जर स्ट्रॉंग असेल तरच ती घराला सांभाळू शकेल. स्ट्रॉंग इन द सेन्स ती जर हेल्दी असेल फिजिकली, मेंटली, इमोशनली, तरच ती सर्वांना व्यवस्थित सांभाळू शकेल. तुमची किंमत तुम्ही किती काम करता यावर ठरत नाही. तुम्ही काम करता म्हणून नाही, तर तुम्ही आहात म्हणून महत्त्वाचे आहात. गृहिणी असणं म्हणजे मशीन असणं नाही. तुम्हालाही भावना आहेत, थकवा आहे, मनाला आधार हवा असतो. त्यामुळे शांत बसा. एकटं राहणं, काही वेळ काहीच न करणं हे स्वार्थीपणाचं लक्षण नाही, तर हे सेल्फ केअरचं लक्षण आहे. आज जर मन सांगत असेल की थोडा वेळ काहीच नको करू, तर त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःला अपराधी मानू नका. विश्रांती घेतल्यावर ताकद परत येते, अजून जास्त येते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, तेव्हा तुम्ही अजून चांगल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. चांगल्या प्रकारे घर तुम्ही मॅनेज करू शकतात, सगळी नाती चांगल्या प्रकारे निभावू शकतात आणि जबाबदाऱ्या सांभाळू शकतात. काहीच न करावंसं वाटणं कधीकधी आवश्यक असतं. ते तुम्हाला थांबायला शिकवतं, स्वतःकडे बघायला शिकवतं आणि त्या थांबण्यातूनच पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळते. म्हणूनच आजच स्वतःला हे सांगा, आज मी थोडा वेळ थांबणार आहे आणि ते पूर्णपणे ठीक आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की कामं भरपूर पडलेले आहेत, एकदाचं पटपट काम करते आणि मग आराम करते. मग कधी तुम्ही थकलेल्या असाल, एक्झर्शन तुमचं खूप झालेलं असेल तरी तुम्ही स्वतःला पुश करतायत आणि स्वयंपाक वगैरे तर ठीक आहे, ते आपल्याला करावं लागतो रोज समजा. पण बाकीची जी कामं असतात, आवराआवरी हे ते सुद्धा आपण ना थकलेलो असेल, एखाद दिवशी आपल्याकडं नाही होते तरीसुद्धा आपण ते करायला जातो. कधीकधी आपल्याला आवडत नाही की नको घाण पडलेली कसं दिसेल किंवा काय, किंवा कधीकधी आपल्या मनात अशी भीती असते की हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, ते मला ओरडतील, हे मला ओरडतील. हे बघा, आपण रोज काही घर घाण ठेवतो का?
अजिबात नाही. आपलं रोज सगळं व्यवस्थित छान आपण रुटीनमध्ये कामं करत असतो. कधी-कधी आपलं मंथली जे पिरियड्स असतात तेव्हा हॉर्मोन्स आपले इम्बॅलन्स जाणवतो. काहीच नाही करावंसं वाटत किंवा मग एखाद्या वेळेस असतं ना आपला की कंटिन्यू बॅक टू बॅक खूप आपल्याला कामं आहेत किंवा काही स्ट्रेस टेन्शन्स पण असतात. मग अशा वेळेस आपण थोडे जास्त थकतो आणि मग एखाद्या वेळेस किंवा काहीच नाही तर आपण सततचं तेच रुटीन करत असलो ना की एखाद्या वेळेस असं वाटतं की आज नाही करायचं आहे हे किंवा मन नाहीच मानत. मग अशा वेळेस स्वतःला थोडंसं स्लो डाऊन करा, थांबून घ्या, पॉज घ्या. जे बेसिक असतं जे स्वयंपाक समजा तो तुम्हालाच करायचा असेल तर तेवढा साधा करा. त्या दिवशी नका भाजी पोळी वरण भात किंवा तुम्ही असं रोजचं जे करत असाल तसं नका करू. साधंच काहीतरी करा. झटपट होणारं 1 पॉट मील बरेच असतात ते करा, जे घरामध्ये सर्वजण आरामात खातील आणि स्वतःसाठी थोडासा वेळ द्या. काहीच नका करू. आराम करायचा आराम करा, नॅप घ्या, गाणी ऐकायची गाणी ऐका, काहीतरी करा. स्वतःला रिलॅक्स करणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला मला पण असं होतं की कामं कधी आराम करावा असं वाटला तर मी आराम करायला गेले की माझ्या डोळ्यासमोर अशी कामं दिसायची. सिंकमध्ये भांडे पडलेले आहेत, झाडायचं बाकी आहे, पुसायचं बाकी आहे, इकडे पसारा आहे, सोफ्यावर पसारा आहे, कोणी आलं तर काय म्हणेल किंवा त्यांना काय वाटेल, कोणी माझ्या किचनमध्ये माझी मैत्रीण आली तर तिला काय वाटेल, ही आवडते की नाही एवढा पसारा. मग मला नंतर कळायला लागलं की नाही होत असेल एखाद दिवशी तर स्वतःला पुश करण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. आपण अजून जास्त दमतो आणि क्रँकी होतो. किंवा मला वाटलं एखादी माझी मैत्रीण समजा किचनमध्ये आली तर तिला काय वाटेल किंवा घरात आली तर तिला काय वाटेल. मग मी हे स्वतःला सांगितलं की ती पण एक स्त्री असेल, तिला पण कधीतरी कामं करायचा कंटाळा येत असेल. सो आपण सगळ्यांना एकाच याच्यात असतो, त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. थोडंसं आराम करा, रिफ्रेश व्हा आणि मग बघा तुम्ही कसं पुन्हा जोमाने कामाला लागतात. आणि असं आपल्याला काही रोज रोज वाटत नाही, कधीतरी एखादा दिवस वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यावेळेस रेस्ट करणं विदाऊट गिल्ट हे मस्ट आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघितलं, मला काहीतरी पर्समधून शोधायचं होतं तर मी ते बघत होती आणि जे शोधायचं होतं मला ते तर सापडलं नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त लिपस्टिक सापडली आणि बाकीच्या काही गोष्टी सापडल्या. आणि तर मग मी शेवटी ते नीटच ठेवलं सगळं, कधीचं बाकी होतं ते काम केलं. त्याच्यानंतर मुलांना भूक लागली होती, सो म्हटलं चला आता संध्याकाळचा स्वयंपाकच करून घेऊ. तर इथे रवा इडली करत आहे आणि इथे थंडी प्रचंड आहे, त्यामुळे साधं पीठ फर्मेंट व्हायला फार म्हणजे जे बेसिक आपलं इडलीचं पीठ असतं ते फर्मेंट व्हायला इश्यू होतो. सो मी रवा इडली अशी करत आहे आणि सोबत डाळ पालकसुद्धा केलेली आहे. डाळ पालकची जी काही रेसिपी आहे ती तुम्हाला पुढच्या भागात मिळेल. या भागमध्ये टाकलं असतं ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ खूप जास्त लॉंग झाला असता, म्हणून मग मी टाकलं नाही. तर अशी इन्स्टंट झटपट रवा इडली बनवून तयार होते. तुम्ही या रवा इडलीच्या ज्या बॅटरमध्ये थोडीशी फोडणी पण देऊ शकता, मोहरी कढीपत्ताची, ती पण छान लागते. पण मुलांना अशी साधीच आवडते त्यामुळे मी साधी केलेली आहे. थोडंसं रवा भिजवताना त्यामध्ये दही टाकलं आणि त्यानंतर इनो किंवा सोडा, मी इथे थोडंसं इनो टाकलेलं आहे आणि ते टाकून अशा मस्त इडल्या करून घेणार आहे. आणि इडली जेव्हा स्टँडवर ठेवतो आपण तेव्हा अशी एकाखाली एक इडली अशी नाही ठेवायची, थोडीशी क्रॉसमध्ये ठेवायच्या, म्हणजे जे वाफेचं पाणी असतं वरच्या इडलीचं ते खालच्या इडलीत पडत नाही. तर इकडे माझ्याकडे काही इडलीचं असं प्रॉपर कुकर नाही आहे, त्यामुळे अशा भांड्यात मी ठेवत असते. आणि एका साईडला लावलेला आहे डाळ आणि पालकचा कुकर, ते शिजलं का मग वरण मी करेल. तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर कोणते स्पेसिफिक टॉपिकवर व्हिडिओज बघायचे असतील तर नक्की सांगा. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तो कुठून बघितला हे कमेंट करून सांगा. कोणत्या भागातून तुम्ही बघताय, कोणत्या सिटीतून बघताय, नक्की कमेंट करून सांगा. मला कमेंट्स वाचायला आवडतात, फार आवडतात, कारण तेच एक साधन आहे ज्याच्यातून आपण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. लवकरच चॅनलचं इंस्टाग्राम पेज पण येणार आहे, तेव्हा तुमच्यासोबत मी ते नक्की शेअर करेल. तर अशा मस्त फ्लफी इडल्या, सॉफ्ट जाळीदार इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत. मुलं वाट बघत आहेत, आता त्यांना देते आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघितला आणि व्हिडिओ आवडला का. आणि त्याचबरोबर कधी तुम्हाला वाटलं अगदी खूपच थकल्यासारखं वाटलेलं आहे किंवा काहीच काम करावं असं वाटत नाही तर इट्स ओके, समटाईम इट्स ओके.